नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर पाहता हा जो आपला भाग आहे, जे आपण 1 ते 17 ऑगस्ट या तारखेमध्ये आपण जे काही प्रश्न घेतले होते, ते प्रश्न आणि त्याची उजळणी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. मी प्रत्येक शनिवारी ही उजळणी घेतो. मागच्या महिन्यामध्ये आपण पूर्णतः मॅरेथॉन घेतलं होतं, त्यामुळे उजळणी घेता आली नाही. तर या शनिवारी ठरवलं होतं की उजळणी घेणार, पण काही तांत्रिक कारणामुळे ते घेऊ शकलो नाही किंवा घेता आलं नाही. त्याबद्दल आधी क्षमा मागतो, क्षमस्व आहे त्यासाठी. पण हा जो भाग आहे हा आपण व्हिडिओ या माध्यमातून तुम्हाला मी इथे आणलाय. कारण एकच आहे, तुमचं नुकसान होऊ नये आणि उजळणी तुमची सातत्याने राहावी. निदान ते प्रश्न आणि ते जे काही प्रश्न घेतलेत त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी राहावीत परीक्षेपर्यंत. ॲटलिस्ट म्हणजे परीक्षेपर्यंत तरी निदान तुमच्या डोक्यात, तुमच्या विचारांमध्ये ते असावेत. म्हणून हा उजळणीचा एक भाग आहे, उपक्रम आहे. तो यासाठीच, म्हणजे हा जो सगळा खटाटोप आहे हा त्यासाठीच आहे. तर तुमचा जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. उजळणी जी आहे ते आपण 1 ते 17 ऑगस्ट यामध्ये आपण साधारणतः 70च्या वर काही प्रश्न घेतलेत. 77 का 78 आहेत प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. एक्सप्लेनेशन तर आधी आपण घेतलेलंच आहे. इथे फक्त आपण उजळणीच्या स्वरूपात प्रश्न आणि उत्तर एवढंच पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आपल्या चालू घडामोडीला. हे बघा, जे काही नवीन आहेत, जे नवीन बघतायत, ज्यांना टिक्कर मराठीबद्दल नुकतंच कळलेलं आहे, त्या सर्वांसाठी एक सांगतो, आपला ॲप जो आहे हा ॲप कुठल्याही शुल्काशिवाय, म्हणजे कुठलेही पैसे न भरता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. आता तिथे गेल्यानंतर जर का तुम्ही इथे आपल्या ॲपमध्ये गेल्यानंतर बाय ई बुक या विभागात जर तुम्ही गेलात, तिथे चालू घडामोडी येईल. या चालू घडामोडीवर तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला आपले सामासिक, त्रैमासिक, मासिक असे सर्व काही मासिकं उपलब्ध आहेत PDF च्या माध्यमातून. तर स्पेशल पोलीस भरती जी आहे ती ई बुक या नावाने किती आहे, आपलं ई बुक या विभागामध्ये 99 रुपये मूल्याला आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आहे. तर आता पोलीस भरतीमध्ये आपले बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत, येत आहेत. त्यामुळे माझं आवर्जून तुम्हाला विनंती आहे की नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. साधारण मूल्य आहे, जास्तही नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर प्रत्येकाला परवडावं, प्रत्येकाला घेता यावं, हेच मूल्य इथे ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि आपल्या टिक्कर मराठीचा पहिलाच रिझल्ट तुम्हाला सांगायला नको, 260 प्लस पहिल्याच धडाक्यात, पहिल्याच धमाक्यात होता. पण आता काय आहे बरं, तर आता हा येत्या परीक्षांमध्ये तो वाढणार आहे, ही सांगायची गरज नाही आहे, बरोबर आहे की नाही. चला, आणि आपला टिक्कर मराठीचा जो ठोकळा आहे हा पुस्तक स्वरूपात तुम्ही कसा घेऊ शकणार आहात, तर पुस्तक स्वरूपात घेण्यासाठी आधी तुम्हाला मोबाईलमध्ये आपला ॲप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर स्टोअर वरती जाऊन बाय नाव या वर ऑप्शनवर क्लिक केलं की प्लेस ऑर्डर येईल. प्लेस ऑर्डर मध्ये तुम्ही इथे पूर्णतः खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, गाव जे काही आहे ते इथे भरायचं आहे. कारण इंडियन पोस्टलद्वारे तुमच्या घरपोच पोहोचणार आहे. आणि त्यानंतर मग 7 ते 8 दिवसात किंवा कधी कधी जास्त वेळही लागतो, शेवटी इंडियन पोस्टल आहे, त्यामुळे प्रयत्न तर आम्ही करत असतो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा. पण काही इंडियन पोस्टमध्ये तिकडनं दिरंगाई होते, त्यामुळे कदाचित 10 ते 15, कधी कधी लवकरही मिळेल, पण मिळेल, बरोबर की नाही. चला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, कृषी अर्थशास्त्र यांचे 32वे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आले. यापैकी कुठे आयोजित करण्यात आलं होतं, यापैकी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कितवं आहे, तर 32वं आंतरराष्ट्रीय संमेलन हे इथे आयोजित करण्यात आलं होतं, बरोबर आहे. चला, मी तुम्हाला तेच सांगितलं होतं, याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण मी व्हिडिओमध्ये दिलंय. ज्यांना कोणाला याचं स्पष्टीकरण हवं असेल त्यांनी तो व्हिडिओ पाहावा. 2 भागामध्ये, एक ते मला वाटतं 7 ऑगस्ट 7 ऑगस्ट या काळामध्ये आहे आणि नंतरचा 1 आणि 2 भागामध्ये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. मकेदातू योजनेचा संबंध कशाशी आहे. आता ही जी योजना आहे ही 2 राज्यांशी निगडीत आहे. कोणते 2 राज्य इथे तुम्हाला दिसत आहेत. पर्याय क्रमांक जो बी तुम्हाला दिसतोय, कर्नाटक, तामिळनाडू,
बरोबर आहे. या दोन राज्यांचा हा मकेदातू योजनेचा संबंध आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया. युपीएससीच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सध्या हा प्रश्न येऊन गेलाय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक सी, प्रीती सुदान. आता मनोज सोनी होते युपीएससीचे अध्यक्ष, पण त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता काय झालेलं आहे, तर युपीएससीच्या अध्यक्ष पदावर आता विराजमान कोण झालेत? प्रीती सुदान. याचा कलम कोणता आहे? कलम 315 आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. बरोबर आहे. आता आपले एमपीएससीचे जे आहेत ते कोण आहेत अध्यक्ष, हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढे जाऊया. हमासच्या राजनीतिक प्रमुख इस्माईल हनिये याची हत्या कुठे करण्यात आलेली आहे? इराक, इराण, तुर्की पाहिजे इथे, आणि लोकनान इथे कुठे आहे? इराण. या ठिकाणी याची काय करण्यात आली होती? हत्या करण्यात आली होती. आता याचे पडसाद उमटत आहेत हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, बरोबर की नाही? पुढचा प्रश्न आहे, सेबीने एआय आधारित कोणती चॅटबॉट सेवा सुरू केलेली आहे? स्कोर 2.0, प्रवाह, बुलंद आणि सेवा. तर काय आहे बरं? सेवा हे तुम्हाला माहिती आहे. सेबीने एआय आधारित चॅटबॉट म्हणजे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांची माहिती ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे मिळणार आहे. सेबीचे सध्या म्हणजे तुम्ही लक्षात ठेवून आहे की नाही माहित नाही, पण सेबीचे माधवीपुरी बुच हे आता सध्या रडारवर आहेत, माहिती आहे ना? हा, तर तो कोणता अहवाल आहे, ज्या अहवाला अंतर्गत त्यांचं नाव येतंय हे तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगायचं आहे. सेबीचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे, बरोबर आहे की नाही? स्कोर 2.0 हे यांचंच आहे. प्रवाह ऍप हा आरबीआयचा आहे आणि प्रवाह हा सॉफ्टवेअर इस्रोचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके. प्रत्येक वर्षी वर्ल्ड वाईल्ड वेब हा दिवस कधी साजरा करण्यात येतो? 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 1 ऑगस्ट की 31 जुलै? या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक सी, 1 ऑगस्ट या दिवशी प्रत्येक वर्षी वर्ल्ड वाईल्ड वेब WWW हे हा कोणता दिवस आहे? तर 1 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, जागतिक शिल्प शहराचे प्रमाणपत्र मिळवणारे चौथे भारतीय शहर कोणते? सुरत, कोलकाता, विशाखापट्टणम, काश्मीर? या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक डी, काश्मीर. विशाखापट्टणम आता सध्या आंध्र प्रदेशाची राजधानी झालेली आहे. यामध्ये मलेशिया बरोबर केलेलं कुठलाही समुद्र लक्ष्मण हा नुकताच इथे होऊन गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक शिल्प शहरांचं प्रमाणपत्र आणि हे चौथं शहर आहे. पहिले 3 शहर जर तुम्हाला पाहायचे असतील, मी नेहमीच सांगतोय मगाचपासून की याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. ज्यांना कोणाला या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिजे असेल त्यांनी तो व्हिडिओ व्यवस्थित पाहावा. 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर एअर रायफल श्रेणीमध्ये तिसरे कांस्य पदक हे कोणी जिंकलेले आहे? आता यामध्ये कोणी केलंय बरं? स्वप्नील कुसळे याने काय मिळवलं आहे 50 मीटर एअर रायफल मध्ये? मनू भाकेर आहे. मनू भाकेर जे आहेत यांनी काय मिळवलंय? तर 2 कांस्य पदक. तिसरं मिळवणारच होती पण तिसरं मिळवता आलं नाही 25 मीटर पिस्तॉल मध्ये, एअर पिस्तॉल मध्ये. पण एक का गुणामुळे तिचं तिसरं कांस्य पदक चुकलं, नाही तर एकाच ऑलिम्पिक मध्ये 3 कांस्य पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली असती. ओके. आणि मिश्र मध्ये मनू भाकेर आणि सरबजोत या दोघांनी काय मिळवलेलं आहे मिश्रमध्ये? 10 मीटर एअर रायफल. ठीक आहे. जगात ॲल्युमिनियम उत्पादनात भारताला कितवे स्थान मिळालेले आहे? कितवं स्थान मिळाले? यापैकी दुसरं स्थान मिळालेलं आहे. ओके. ॲल्युमिनियम उत्पादनामध्ये भारत कितव्या स्थानकावर आहे? दुसऱ्या स्थानकावर. आता नुकताच अदानी ग्रुपचा कॉपरचा म्हणजे तांब्याचा जो एकल उत्पादनाचा कारखाना आहे हा कुठे सुरू झालाय? कच्छमध्ये सुरू झालेला आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. WTO याच्या व्यापार सांख्यिकी 2023च्या अहवालानुसार जागतिक कृषी निर्यातीत भारताचं स्थान त्यांनी विचारले कितवं आहे? कितवं आहे बरं? भारताचं स्थान 8वं आहे. कशामध्ये? WTOच्या व्यापार सांख्यिकी 2023च्या अहवालानुसार. ओके. बघा भारताचं स्थान वेगवेगळे आहेत ज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेंडर गॅप, जेंडर इनइक्वॅलिटी, HD आहे, बरोबर आहे, प्रेस फ्रीडम आहे, लॉजिस्टिक इंडेक्स आहे, त्याच्यानंतर फायर पॉवर आहे, युनिकॉर्न आहे, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी, हॅपीनेस आहे, या जर रँक तुम्ही व्यवस्थित जे जे मी शिकवतो त्या वेळेला ते लिहून ठेवलं, लक्षात ठेवलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कारण कुठलाही एखादा प्रश्न याच्यावर आधारित विचारला
तर तुम्हाला देता आला आणि त्याचे मार्क जर तुम्हाला मिळाले तर नक्कीच काय होईल, तुमची रँक म्हणजेच तुमचं मेरिट वाढेल आणि यशाच्या खूप जवळ तुम्हाला जाण्याची संधी मिळेल. चला, ऑगस्ट महिन्याचं आपलं चालू घडामोडीचं जे मासिक आहे, या मासिकामध्ये 150 पेक्षाही जास्त प्रश्न उत्तर आहेत आणि हे प्रश्न उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतायत. त्यामुळे हे मासिक तुम्हाला आपल्या ई बुक मध्ये उपलब्ध आहे. फक्त 20 रुपये मूल्य आहे आपलं. मासिक 20 रुपये, त्रैमासिक 49 आणि 6 मासिक जे आहे हे 99 रुपयाला. आसाम रायफलच्या प्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? यामध्ये आसाम रायफलला विकास लखेरा यांची करण्यात आलेली आहे. ओके, आसाम रायफल सर्वात जुनं आहे. आता यावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात की केंद्रीय सशस्त्र बल कोणतं आहे असे दिलेले असतात. आलं का लक्षात? तर तो एक प्रश्न महत्वाचा आहे. प्रवीण सूद जे आहे ते सीबीआयचे आहे, ते लक्षात ठेवा. नितीन अग्रवाल बीएसएफचे होते, पण तो प्रश्न येईल म्हणून मी इथे उत्तर देत नाही. आता ते नाही आहेत बीएसएफचे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 चं आयोजन हे कुठे करण्यात आलेलं आहे? भोपाळ, अहमदाबाद, इलाहाबाद, जयपूर. तर कुठे बरं? भोपाळ या ठिकाणी करण्यात आलं. भोपाळ कुठे येतं? मध्य प्रदेशमध्ये येतं. ओके, आणि मध्य प्रदेशमध्ये 2023 ला काय झालं होतं? 17वा प्रवासी भारतीय दिवस. प्रवासी भारतीय दिवस आपण का साजरा करतो? कारण 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी हे काय आले होते? भारतात आले होते साऊथ आफ्रिकेवरनं. तो दिवस आपण काय साजरा करतो? तर प्रवासी भारतीय दिवस. 17वा प्रवासी भारतीय दिवस हा मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये झाला होता. आणि इंदोर ही 7व्यांदा काय झालंय? स्वच्छ शहरांचं. आता महाराष्ट्रातली 2 शहर आहेत, या 2 शहर स्वच्छ शहरांमध्ये कोणत्या म्हणजे क्रमांकही सांगायचा आहे आणि ती नावही सांगायची आहेत. आणि महाराष्ट्र स्वच्छ राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवा. पुढे, महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यापैकी शोमिता बिश्वास हे पहिल्यांदाच झालेलं आहे. आता तिन्ही आघाडीवर महिला आहेत. तुम्हाला माहितीच आहे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहे. पहिली म्हणजे महाराष्ट्र पोलीस यांच्या महासंचालकात पहिल्यांदाच महिला बनणारी कोण आहेत? रश्मी शुक्ला आहेत. त्यानंतर प्रीती सुदान UPSC. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विचारायला गेलं तर रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक, त्यानंतर सुजाता सौनिक प्रधान सचिव जे झालेले आहेत मुख्य, आणि आता वनसंरक्षक म्हणून शोमिता विश्वास. हे 3 नावं विचारतायत बरं का, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त किती रुपयाचं विशेष नाणे हे काढण्यात आलं? किती रुपयाचं काढण्यात आलं होतं? 75 रुपयाचं नाणे काढण्यात आलं. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? DY चंद्रचूड आहेत. कितवे आहेत? तर 50वे आहेत. याची सुरुवात कधी झाली होती? तर ज्या वेळेला आपण संविधान अवलंबलं त्याच वर्षी म्हणजे 1950 26 जानेवारी. सुरुवात कधी झाली ती तारीख तुम्ही मला सांगायची आहे. बरोबर आहे. आणि याच निमित्ताने काय केलेलं आहे? तर 75 रुपयाचं नाणं हे काढण्यात आलेलं आहे. राज्यातले पहिले सौर ग्राम कोणते? मण्याची वाडी, धुमाळवाडी, जाधववाडी, पिंपळवाडी. तर कुठलं आहे बरं? मण्याची वाडी ही काय आहे? राज्यातलं पहिलं सौर ग्राम आहे. कुठे आहे? साताऱ्यामध्ये आहे. बरोबर की नाही? धुमाळवाडी ही सुद्धा कुठे आली? साताऱ्यामध्ये आली. साताऱ्यामध्ये काय आलं? साताऱ्यामध्ये धुमाळवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर फळांचं गाव म्हणून, हे लक्षात ठेवा. आणि सौर मांगर आहे. बरोबर आहे. त्यानंतर फुलपाखरेचं गाव आहे, पुस्तकांचं गाव, त्याच्यानंतर कवितांचं गाव, हे सगळं लक्षात ठेवा, विचारले जात आहेत. ओके. सशस्त्र सीमा दलाचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत? बघा, मगाशी जो प्रश्न मी उत्तर सांगितलं होतं, पण ते नितीन अग्रवाल होते. याचे BSFचे नितीन अग्रवाल होते. त्या जागी अतिरिक्त भार हा दलजीत सिंह चौधरी यांना दिलेला आहे. ओके. दलजीत सिंह चौधरी यांच्याकडे अधिकचा भार हा BSFचा दिलाय. मग ते कोणाचे होते आणि अतिरिक्त भार हा BSFचा देण्यात आला ते मला सांगायचा. कुठला आहे बरं? वायुसेना अभ्यास तरंग शक्ती 2024 याचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? आता हे कुठे करण्यात येणार आहे? तर राजस्थान आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये पहिल्या
फेजमध्ये, त्यानंतर राजस्थानमध्ये करण्यात येणार आहे. ओके, जयपूरमध्ये. आणि 2 आहे. तरंगशक्ती हा वर्षाच्या शेवटी होणार होता, पण तो त्यांनी आता आयोजित केलेला आहे. हा बहुराष्ट्रीय वायुसेनेचा. वायुसेनेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? विवेकराम चौधरी आहेत. आणि वायुसेना आपला दिवस म्हणजे एअरफोर्स डे हा कधी साजरा करतो, कोणत्या दिवशी, हा मला तुम्ही सांगायचा आहे कमेंट्समध्ये. भारताच्या दौऱ्यावर आलेले फाम मिन चीन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड, म्यानमार. कोणाचं आहे बरं? व्हिएतनामचे आहेत आणि भारताच्या भेटीवर आलेले आहेत. सध्या बरेच प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत की राजकीय वर्तुळातले जे काही म्हणजे आपल्याकडे येणारे कोणी परराष्ट्र मंत्री आहेत किंवा आपले परराष्ट्र मंत्री कोणत्या देशात जात आहेत, राष्ट्रपती कुठल्या दौऱ्यावर गेलेत, असे बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे याकडे आपण लक्ष देऊया. फाम मिन चीन जर विचारलं तर व्हिएतनामचे आहेत. बरोबर आहे. थायलंड हा समलैंगिक जो आहे याला मान्यता देणारा पहिला म्हणजे इथे साऊथ ईस्ट एशिया मधला. म्यानमारला आपण काय दिलेलं आहे? INS कृपाण दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिली भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरलेली आहे? तर यापैकी कुठली आहे? गीतिका तालुकदार ही काय आहे? तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. बघा, सांगता येत नाही कुठल्याही बाजूने आपल्या ऑलिम्पिकचे प्रश्न विचारले जातील, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता यावं यासाठीच हा प्रश्न मी तुम्हाला दिलाय. गीतिका तालुकदार लक्षात ठेवा. देशातला पहिला अनाथ वकील म्हणून कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अश्विन अगावणे. अश्विन अगावणे हे देशातला पहिला अनाथ वकील म्हणून बनलेले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये याची घोषणा केली होती अनाथांसाठी. तर त्यापैकी त्या अनाथ वकील म्हणून अश्विन अगावणे हे बनलेले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईफ टाइम अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर सिलेक्शन बॅच नावाने ज्याची कोर्स फी फक्त 5,000 आहे. यामागचं कारण काय आहे? तर तुमचं सिलेक्शन होईपर्यंत पहिल्याच प्रयत्नात तुम्ही झाला नाहीत, दुसरा करताय आणि असे प्रयत्न जे तुम्ही करत आहेत त्याला टिक्कर मराठीची साथ आहे. नक्कीच कधी कधी पहिल्या प्रयत्नात आपल्याला यश मिळत नाही म्हणून हारून नाही जायचं, तर करत राहायचं. बरोबर की नाही? तर ते करता करता आपल्याला यश मिळतं. आमची सदिच्छा आहे, आमची इच्छा आहे की पहिल्याच प्रयत्नात तुमचं व्हावं आणि तर झालं तर तो आनंद आम्हाला आणखीनच आहे. पण समजा पहिल्या प्रयत्नात नाही झालं तर नंतर कुठलंही शुल्क न भरता तुम्हाला ही कोर्स फी म्हणजेच 5,000 जी आहे ही कायमस्वरूपी राहील जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टेनिसच्या पुरुष एकल वर्गाचे सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? नोवाक जोकोविचने. कार्लोस अल्कराज आणि नोवाक जोकोविच मध्ये फायनल होतं. कार्लोस अल्कराज हा स्पेनचा आहे, नोवाक जोकोविच हा सर्बियाचा आहे. 24 ग्रँड स्लॅम त्याने जिंकलेत आणि आता सध्या विम्बल्डन याचा उपविजेता हा नोवाक जोकोविच आहे आणि विजेता कार्लोस अल्कराज आहे. फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन 2024 असे 2 ग्रँड स्लॅम कार्लोस अल्कराजने जिंकलेले आहेत. जानिक सिन्नर, जानिक पाहिजे होतं, जानिक सिन्नर जो आहे हा इटलीचा आहे आणि याने पहिला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया ओपन जो सुरू होतो हा जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, 3 ग्रँड स्लॅम 2024 चे होऊन गेले. आता शेवटचा राहिलाय US ओपन, तो वर्षाच्या शेवटी होईल. ओके, नोवाक जोकोविच याला या वर्षी लॉरियन्स हा पुरस्कार मिळाला आणि हा लॉरियन्सचा त्याचा 5वा पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतीय नौसेनेच्या कोणत्या जहाजाने रशिया सोबत संयुक्त समुद्र भागीदारी अभ्यास केलेला आहे? कुठला केलेला आहे? INS तरप हिने सहभाग घेतलाय. ओके, भारतीय नौसेनेने रशिया सोबत संयुक्त समुद्र भागीदारी अभ्यास केला. पण रशिया सोबत कोणता करतो तो मला एक सांगा. INS अरिहंत ही पहिली आण्विक पाणबुडी बरं का, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला होता. नासाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी एक्झिओम 4 मिशन अंतर्गत सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक D, A व B दोन्ही, म्हणजे प्रशांत बालकृष्णन आणि शुभांशु शुक्ला. 4 गगनयान आपलं जे इस्रोचं पुढचं म्हणजे भविष्यातलं जे मोहीम आहे चंद्रावर माणसाला न्यायचं, त्या गगनयान यासाठी या दोघांना प्रशिक्षण देणार आहे नासा या मोहिमेअंतर्गत. कुठली? एक्झिओम
4. आता अंगद प्रताप सुद्धा आहे. चौथं नाव तुम्ही मला सांगायचंय. गगनयानसाठी कुठला ऍप केलं होतं? सखी ऍप, हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणी सुरू केलेली आहे? तर यापैकी पर्याय क्रमांक सी, झारखंडने काय केलेलं आहे? मैया सन्मान योजना. ओके. आता बरेच योजना प्रत्येक राज्य काढताय, त्या राज्यातले योजना आपल्याला विचारतात. कधीही बघा, सातत्याने सांगतोय, कुठलेही प्रश्न कधीही विचारले जाऊ शकतात. आपण फक्त तयार राहायचं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या देशाला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक डी, ज्यामध्ये बी आणि सी म्हणजेच काय आहे? फिजी, इथे किजी झाले, फिजी आणि तिमोर लिस्दे या दोन ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? भेटी दिलेल्या आहेत. ओके. आपल्या राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू या कितव्या आहेत भारताच्या? हे सुद्धा विचारले, 15व्या. कोणत्या राज्याशी निगडीत आहे आणि त्यांचा जन्म कोणत्या गावी कोणत्या ठिकाणी झाला हे कमेंट्स मध्ये नक्कीच मला सांगायचं आहे. बघू कोणाला किती माहिती आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समापन सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आता महिलांमध्ये कोणाची आहे? तर मनू भाकेरची करण्यात आलेली आहे. आलं का लक्षात? पी.व्ही. सिंधू ही उद्घाटन सोहळ्यामध्ये होती. पी.व्ही. सिंधू, लक्षात आलं? पी.व्ही. सिंधू आणि त्याच्याबरोबर कोण होतं? सांगा बरं. पी.व्ही. सिंधू आणि समारोह सोहळा जो आहे मनू भाकर आणि श्रीजेश. उद्घाटन सोहळ्यामध्ये पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल, हे दोन लक्षात ठेवा. 4 नावं लक्षात ठेवायचे. पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल उद्घाटन, मनू भाकेर आणि श्रीजेश ही समारोप सोहळ्यामध्ये. उष्णकटिबंधीय वादळ डेबी हे कुठे आले आहे? डेबी कुठे आलं बरं? पर्याय क्रमांक डी, अमेरिका. आपल्या इकडे बरेच आता आले, त्यामध्ये रेमल आहेत, ते विचारा. ओके. जापान बद्दलचं विचारलं गेलं तर जापानच्या संसदेचं नाव काय? तर जापानच्या संसदेचं नाव डाएट आहे. आलं का लक्षात? फुमिदो काशिदा त्याचबरोबर पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर जपान बरोबर धर्म गार्जियन, वीर गार्जियन, सैन्य मैत्री, जी मॅक्स, मालाबारा असे वेगवेगळे अभ्यास आपण जपान बरोबर करतो. ओके. आणि जपानचं काय आलं? टोकियो 2020ला काय झालं होतं? ऑलिम्पिक झालं होतं. कितवं संस्करण? 32वे संस्करण. ओके. केंद्र सरकारने 8 पदरी राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडॉर कुठे बनवण्याची मंजुरी दिलेली आहे? तर कुठे आहे तो? महाराष्ट्रामध्ये. आणि साधारणतः 30 किलोमीटरचा होणार आहे पुण्यामध्ये. हे लक्षात ठेवा. चला, कोणत्या राज्याने फेअर सिटी या योजनेला सुरुवात केलेली आहे? तर यापैकी कुठला आहे? गोवा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक. तर पर्याय क्रमांक डी, कर्नाटक. आलं का लक्षात? फेअर सिटी म्हणजे एकाच ठिकाणी सगळं काही उपलब्ध होणार आहे, संशोधनापासून सगळं काही. तर असं शहर बनवण्याचं कर्नाटक राज्य विचार करतंय. ओके. चला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी न्याय सेतू, न्यायश्रुती, ई साक्षी आणि ई समन ऍप कुठे सुरू केलेलं आहे? तर हे केलेलं आहे चंदीगडमध्ये. कुठे केलंय? चंदीगड या ठिकाणी केलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा, न्याय सेतू, न्यायश्रुती, ई साक्ष आणि समन ऍप कोणी केलेले? केंद्रीय गृहमंत्री यांनी. त्रैमासिक चालू घडामोडीचं एप्रिल, मे आणि जूनचं तुम्हाला कुठे आहे? 49 रुपये मूल्याला आपल्या ई बुक या विभागामध्ये उपलब्ध आहे. ई बुक आपल्या ऍप मध्ये जो ई बुक आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान कंपॅनियन ऑफ द ऑर्डर याने सन्मानित करण्यात आलेला आहे? मॉरिशस, मालदीव, सेशेल्स आणि फिजी. काय बरं? पर्याय क्रमांक डी, फिजी या देशाने काय केलेलं आहे? कंपॅनियन ऑर्डर ऑफ द ऑर्डर. मॉरिशसला ते प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि येलो स्टारचा सुरिनाम यांनी दिलेला आहे, हाही लक्षात ठेवा. ओके. मालदीव बरोबर आपण काय करतो? तर एकता आणि अक्वेरिन असे 2 युद्ध अभ्यास करतो. सध्या जयशंकर 3 दिवसाच्या मालदीव दौऱ्यावर गेले होते. पुढे तो प्रश्न येईल त्यावेळेला सांगेन. वर्ष 2024 फॉर्च्यून ग्लोबल 500 यामध्ये कोणत्या भारतीय संस्थेला अग्रस्थान मिळालेलं आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज हिला अग्रस्थान मिळालेलं आहे. ओके. फॉर्च्यून ग्लोबल. ओके. रँक कितवी आहे ही तुम्ही मला सांगायची. त्यामध्ये एलआयसी सुद्धा आहे, भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसी. ठीक आहे.
हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक सी, हिरोशिमा हा 6 ऑगस्टला साजरा केला जातो. बरोबर आहे. लिटिल बॉय आणि फॅटमॅन असे टाकण्यात आले. लिटिल बॉय हिरोशिमावर, फॅटमॅन हा लिटिल बॉय हिरोशिमावर आणि फॅट बॉय हा नागासाकीवर. ओके, नागासाकी आणि हिरोशिमा. तर हे लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे अणुबॉम्ब बनवण्याचं श्रेय कोणाला जातं? तर ओपनहायमर. आणि ओपनहायमर हा जो मूवी आहे, पिक्चर ज्या शास्त्रज्ञांवर आहे, त्या ओपनहायमरवर हे ओपनहायमर नाव ठेवलंय. आणि 96वा जो ऑस्कर पुरस्कार झाला लॉस एंजेलिसला, तो बेस्ट मूवीज म्हणजेच चित्रपटाचा जो पुरस्कार आहे, तो पुरस्कार ओपनहायमर याला मिळाला. आणि त्यातले अभिनेते जे आहेत, सिलियन मर्फी यांना उत्कृष्ट अभिनेता याचा पुरस्कार मिळाला. हे लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिका लीग SA म्हणजे साऊथ आफ्रिका 20 या सहभागी होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर दिनेश कार्तिक हा पहिला भारतीय खेळाडू आहे. ओके, चला. रोहित शर्मा T20 मध्ये आपला कर्णधार होते. आणि बरेच प्रश्न T20 वर तुम्हाला सांगितले होते प्रश्न येणार आले. त्यामध्ये सामनावीर विचारला होता, मालिकावीर जास्त विचारला. जो कोण आहे बरं? मालिकावीर मध्ये जसप्रीत बुमराह. लक्षात ठेवा, जसप्रीत बुमराह हा मालिकावीर आहे. आणि सामनावीर हा कोण होता? विराट कोहली होता. बांगलादेशाच्या अंतर्गत सरकारचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मोहम्मद युनुस यांची. आता बांगलादेशमध्ये तुम्हालाच माहिती आहे आता काय चाललंय, अराजकता चाललेली आहे. आणि याबद्दलचे बरेच प्रश्न हे विचारले जातील येत्या काळामध्ये. त्यामुळे बांगलादेशच्या प्रश्न किंवा त्याच्यावर आधारित सगळी माहिती आधी करून ठेवा. आता मोहम्मद युनुस यांना काय केलंय? तर अंतरिम सरकार जे आहे, जे गठीत झालेले आहे, त्याचे प्रमुख बनलेले आहेत. शेख हसीना याबद्दल प्रश्न विचारला होता की कितव्यांदा बनले? तर ते 5व्यांदा बांगलादेशचे पंतप्रधान बनले होते. आणि नुकताच त्यांनी राजीनामा देऊन ते भारतात आले आणि परिस्थिती तिथे आणखीन चिघळलेली आहे. भारतीय वायुसेनेने अस्त्र मार्क 1 या क्षेपणास्त्राच्या उत्पादनासाठी कोणाला मंजुरी दिलेली आहे? तर भारत डायनॅमिक्स याला काय दिलेली आहे? ही मंजुरी दिलेली आहे. अस्त्र मार्क 1 क्षेपणास्त्र उत्पादनासाठी कोणाला मंजुरी देण्यात आली आहे? तर भारत डायनॅमिक्स याला मंजुरी देण्यात आलेली आहे. भारताने मैत्री अनुदानाची घोषणा कोणत्या देशासोबत केलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया. काय आहे? ऑस्ट्रेलिया याबरोबर अनुदानाची घोषणा केलेली आहे. बघा, श्रीलंका, मालदीव आणि भारत असा तिघांचा मिळून कुठला युद्ध अभ्यास आहे? दोस्ती. हे लक्षात ठेवा. हा, चला. ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत म्हणजे 2024 ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये 50 किलो वजनी गटात कोणत्या खेळाडूला अयोग्य घोषित करण्यात आलं? विनेश फोगाट यांना काय करण्यात आलं? तर फक्त 100 ग्रॅम त्यांचं वजन जास्त झालं. त्यामुळे काय झालं? तर ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि त्यांच्याबद्दलची याचिका सुद्धा आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने फेटाळलेली आहे. त्या याचिकेमध्ये विनेश फोगाट यांनी मला सिल्वर तरी मिळावं अशी त्यामध्ये याचिकेमध्ये केलं होतं, पण ती सुद्धा आता त्यांनी फेटाळलेली आहे. ओके, चला. 98वे मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित होणार आहे? कुठे आयोजित होणार आहे? दिल्लीमध्ये आयोजित होणार आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी कधी म्हणजे मागच्या वेळेचा 97 कुठे झालं? अमळनेर. अमळनेरला कोण होते? रवींद्र शोभणे होते. त्या अगोदरचं 96 कुठे झालं? तर ते वर्ध्याला झालं. न्यायमूर्ती चपळगावकर त्याचे प्रमुख होते. हे लक्षात ठेवा. आणि सरहद ही जी संस्था आहे, या संस्थेने काय केलेलं आहे? हे साहित्य संमेलन आता पुढच्या वर्षी म्हणजेच 2025ला दिल्ली या ठिकाणी होईल. अध्यक्षांची अजून घोषणा झालेली नाही. ठीक आहे. बिमस्टेक व्यापार शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? तर ते भारतामध्येच नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलेलं आहे. बिमस्टेक याचं मुख्यालय कुठे आहे बरं? ढाका, बांगलादेशमध्ये. हे लक्षात ठेवा. ओके, बघा, आपल्याकडे ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहे फक्त 99 रुपया मूल्यामध्ये. सोमवारी 25 प्रश्न मराठी व्याकरण, मंगळवारी 25 प्रश्न बुद्धिमत्ता, बुधवारी 25 प्रश्न सामान्य ज्ञान, तर गुरुवारी 25 प्रश्न अंकगणित, शुक्रवारी 25 प्रश्न चालू घडामोडी आणि शनिवारी फुल लेंथ टेस्ट जी आहे ती तुम्हाला उपलब्ध आहे फक्त 99 रुपये मूल्याला. राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर तो 7 ऑगस्ट
या दिवशी साजरा करण्यात येतो. आता या करण्यामागचं कारण काय आहे? कारण आपण जो बॉयकॉट केला होता, बॉयकॉट म्हणजे निषेध केला होता, बरोबर आहे. म्हणजे परदेशातल्या ज्या वस्तू आहेत, वस्त्र आहेत, हे जे त्याचा आपण बहिष्कार केला, तो दिवस आपण काय करतो? राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करतो. ओके. विज्ञानश्री पुरस्कारासाठी मुंबईतील कोणत्या प्राध्यापकांची निवड करण्यात आली? कोणत्या प्राध्यापकांची? ए व सी. कोण आहे ए आणि सी? आलं का लक्षात? आता पहिल्यांदाच असे पुरस्कार देण्यात येत आहेत. हे विज्ञानश्रीसाठी आहेत. विज्ञान रत्न, पहिलेच विज्ञान रत्न जे आहेत हे कोण झालेले आहेत? तर गोविंदराज पद्मनाभन हे कोण आहेत? पहिले विज्ञान रत्न पुरस्कार मान्यवर आहेत, म्हणजे त्यांना मिळालेला आहे. आणि विज्ञान टीम, आलं का लक्षात? टीमचा जो पुरस्कार आहे, टीम याचा पुरस्कार हा कोणाला देण्यात आलाय? चंद्रयान 3 साठी इस्रोची जी टीम आहे चंद्रयान 3 ची, याला मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे मुंबईचे आहेत. लडाख या ठिकाणी भारतीय सेनेचा कोणता युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तरंगशक्तीत आपण पाहिलेलाच आहे, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये. हा कुठे आहे? पर्वत प्रहार हा लडाखमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. साधारणतः 16,000 फूट उंचीवर हा पर्वत प्रहार हा युद्धाभ्यास झाला. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्य करण्याचं ध्येय हे निश्चित केलेलं आहे? कोणत्या? 2027 पर्यंत. 2025 पर्यंत काय? गावापर्यंत 2027. हा, आणि शहर आणि जे तालुके आहेत त्यापर्यंत काय? 2025 आहे, लक्षात ठेवा. ओके. कोकण दुर्गती महामार्ग बांधण्याचा निर्णय कोणी घेतलेला आहे? तर MSRDC यांनी घेतलेला आहे. MSRDC यांनी घेतलाय. आता यामध्ये 388 किलोमीटरचा हा रस्ता होणार आहे, कोकण दुर्गती मार्ग. साधारणतः 6 तासात आपण गोव्यापर्यंत किंवा कोकण पर्यंत पोहोचू शकणार आहोत. ओके. पुढचा प्रश्न, चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकास दर सरासरी किती टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेने केलेला आहे? तर तो 7.2%. ओके. काय बरं? चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर सरासरी किती टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवलाय? तर तो 7.2%. एवढं लक्षात ठेवा. ओके. रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारतात. स्थापना कधी झाली? 1935 ला. ऍक्ट आला होता 1934 ला. ली कमिटी जी आहे ही फार महत्वाची याच्यासाठी, आलं का लक्षात? आणि नाही, ली कमिटी UPSC साठी, बरोबर. तर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे वर्तमानचे अध्यक्ष कोण आहेत? प्रमुख कोण आहेत? शक्तिकांता दास आहे, 25वे आहेत, हे लक्षात ठेवा. अच्छा, जर ली कमिशन UPSC साठी आहे तर रिझर्व्ह बँकेसाठी कोणती समिती स्थापन केली होती हे सांगायचं आहे. ओर्जबोन स्मिथ पहिले होते, CD देशमुख स्वतंत्र भारताचे, आणि आताच 25वे कोण बरं? शक्तिकांता दासा. जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. ठीक आहे. मगाशी आपण 6 ऑगस्ट का बघितलं? तर हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट हातमाग दिवस बघितला होता, बरोबर आहे. भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पाहिजे होतं? कोणते पदक पटकावले? कोणते पदक बरं? कांस्य पदक पटकावलेलं आहे, बरोबर आहे. सर्वाधिक आपण जे आहे पदकं जी आहेत ही पदकं आपण हॉकीच्या रूपात जवळपास 8 सुवर्ण आपण हॉकीमध्ये मिळवलेले आहेत. ज्या वेळेला प्रश्न घेतला त्यावेळेला पूर्णच्या पूर्ण माहिती मी दिलेली आहे. ज्यांना कोणाला पूर्ण माहिती पाहिजे आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहायचा आहे. फक्त आपण एकदाच रौप्य मिळवलं होतं. 4 कांस्य आहेत, म्हणजे ह्याला धरून मागच्या टोकियोला सुद्धा 2020 ला आपण कांस्य पदक मिळवलं होतं. आता पॅरिसमध्ये सुद्धा कांस्य पदक मिळवलं. एकंदरीत 4 कांस्य आहेत, 1 रौप्य आहे आणि 8 सुवर्ण आहेत. राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र आणि पडताळणी याबद्दलचं कोणतं विधान बरोबर आहे? तर वरील सर्व. यामध्ये काय येतं? प्रमाणपत्र अवैध
ठरवल्यास FIR दाखल होणार, 20,000चा दंड सुद्धा होणार आणि अपिलीय नाही अपिलीय म्हणजे तुमची बाजू सुद्धा ऐकून तुमच्या बाजू ऐकल्यानंतर तुम्हाला काही शिक्षा जसं FIR किंवा 20,000 किंवा इतरही काही त्यात काही कायद्यामध्ये शिक्षेचे नियम ठेवले जातील तर ते होईल. ओके. कोणते राज्य आपत्ती व्यवस्थापन याचा विमा देणारे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे तर नागालँड हे राज्य काय बनलेलं आहे, पहिलं आपत्ती व्यवस्थापनामध्ये विमा देणारं भारतातलं पहिलं राज्य. नागालँडच्या बाबतीत एक आणखीन गोष्ट लक्षात ठेवायची, 15वा कृषी सन्मान जो देण्यात आला त्यामध्ये फलोत्पादन म्हणजे हॉर्टिकल्चर यामध्ये नागालँड या राज्याला मिळालाय. नागालँड फलोत्पादनामध्ये कोणता म्हणजे प्रश्न असा विचारला होता, फलोत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य याला पुरस्कार मिळालाय, नागालँड हे त्याचं उत्तर होतं. हा प्रश्न विचारला गेलाय त्यामुळे लक्षात ठेवा. ऑगस्ट महिन्याचं चालू घडामोडीचं तुम्हाला मासिक जे आहे हे आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहे. संयुक्त वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा हे दुरुस्ती विधेयक कोणत्या समितीकडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय, संयुक्त संसदीय समिती याकडे देण्यात आलेला आहे. आदी चुनचनगिरी हे अभयारण्य केंद्र सरकारने कोणाचे अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे तर मोराचं. ओके, हे दुसरं आहे, हे लक्षात ठेवा. हत्ती दिवस कधी साजरा केला जातो आणि वाघ दिवस 10 ऑगस्ट तर हत्ती दिवस 12 ऑगस्ट. हत्ती हा वारसा प्राणी म्हणून कधी, तो सिंह दिवस आहे. 10 ऑगस्ट हा सिंह दिवस. हत्तीचा कुठला आहे 12 ऑगस्ट. वाघाचा किती आहे 29 जुलै. ओके, गिधाडांसाठी आपल्याकडे पहिल्यांदा कुठे बनलंय तर जेजुरीमध्ये संवर्धनासाठी. ठीक आहे, वाघांचं 29 जुलै, हत्तीचं 12 ऑगस्ट, सिंहाचं 10 ऑगस्ट. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करून रौप्य पदक पटकावलेलं आहे तर 89.45 आणि दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच काय मिळाले त्याला रौप्य पदक मिळालेलं आहे. ओके, हे कोणी पाकिस्तानचा नदीम याने 92.97 इतका मीटरचा भालाफेक केलेला आहे. जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची भूकंप कोणत्या शहरात नोंदवला गेलेला आहे तर मियाझाकी क्युशू बेट इथे हा नोंदवला गेलेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ याची ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेली आहे तर मनू भाकेर ही काय झालेली आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ याची ब्रँड अँबॅसेडर बनलेली आहे. ओके, PV सिंधू तुम्हाला माहिती आहे का रे कशाची ब्रँड अँबॅसेडर आहे, तंबाखू विरोधी दिवस माहिती आहे ना. आणि मनू भाकेर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हरियाणाचे आहेत आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला कोणत्या वर्षी सुरुवात झाली कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. केंद्र सरकारने कोणाची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे तर TV सोमनाथन यांची केलेली आहे. राजीव गौबा होते, आता त्या जागेवर TV सोमनाथन यांना करण्यात आलेलं आहे. BVR सुब्रमण्यम कोण आहेत, नीती आयोगाचे CEO आहेत. ओके, चला 15 ऑगस्ट 2024 रोजी इस्रो कोणते उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. ओके, आता हे करणार होते त्यामुळे मी 15 ऑगस्ट तुम्हाला सांगितली होती, हे इस्रोची तारीख होती पण हे कधी झालं 16 ऑगस्टला. कधी झालं 16 ऑगस्ट या दिवशी हे झालं. ओके, हे लक्षात ठेवा आणि याचं उत्तर काय EOS 08. ओके, यात कुठलं रॉकेट वापरण्यात आलं तुम्ही सांगा, ठरलेल्या वेळेतच करण्यात आलं म्हणजे वेळ जी आहे सकाळी 9 वाजता 9 वाजून किती मिनिटाने सांगा बरं तर 15 ऑगस्ट होती पण ती 15 ऑगस्टला न करता 16 ऑगस्टला झाली. अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणते पदक पटकावलेले आहे तर कांस्य पदक हे पटकावलेलं आहे अमन सेहरावत याने. चला किती वजनी गटात सांगायचं बरं का, हे का मी सतत विचारतो तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला सतत ते प्रश्न विचारताय. बरोबर आहे, जी माहिती दिली आहे ती तुम्हाला कितपत माहिती आहे ही बघण्याची हीच वेळ आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो किती वजनी गटात. कारण हे सगळं देताना त्यावेळेला व्हिडिओमध्ये मी लिहून दिलेलं आहे
तुम्ही किती ते लक्षात ठेवलंय हे पण मला बघायला पाहिजे ना. भारतीय वायुसेनेने कोणासोबत संयुक्त अभ्यास उदार शक्ती 2024 याचं आयोजन केलेलं आहे. उदार शक्ती हे कोणाबरोबर केलेलं आहे? मलेशिया बरोबर केलेलं आहे. कोणाबरोबर? मलेशिया बरोबर. ओके. महाराष्ट्रात मेगा लेदर फुटवेअर आणि क्लस्टर प्रकल्पाची उभारणी कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. आणि फूडचं कुठलं आहे? सातारा. बघा त्रैमासिक कुठे आहे? आपल्या ई बुक मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पदतालिकेत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 71वा आहे. जबरदस्त क्रमांक काढला आपल्या. किती आहेत बरं? नीरज चोप्राच्या रूपाने आपल्याला फक्त एकच रौप्य मिळालं, बाकी 5 काय आहेत? आपले कांस्य आहेत. बरोबर आहे. NIRF याच्या यादीत राज्यातील किती संस्था आहेत? तर जवळपास 11 आहेत. यामध्ये IIT मद्रासने पहिला नंबर काढलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि आपली सावित्रीबाई फुले सुद्धा आहे पुण्यातलं. राज्यात कोणत्या प्राण्याचे प्रजनन केंद्र उभारले जाणार आहेत? वरीलपैकी सर्व. बरोबर आहे. वरीलपैकी सर्व. आता गिधाडांचं जे आहे ते कुठे? रान म्हैस यांचं कुठं? पाण मांजर यांचं कुठं? प्रत्येकांचं मी तुम्हाला प्रजनन केंद्र दिलेलं आहे. हा प्रश्न नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये विचारला जाईल. तर ह्याचं सांगायचं गिधाडांचं आधीच झालेलं आहे, ते म्हणजे जेजुरीला. आलं लक्षात? पुण्याला. पण पुन्हा एकदा गिधाड, रानमैस आणि पाणमांजर यांचं कुठे कुठे आहे तर ते सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येतो? 12 ऑगस्टला. आणि 12 जूनला राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो, तो राष्ट्रीय युवा दिवस. आंतरराष्ट्रीय 12 ऑगस्टला. ओके. बघा 10 ऑगस्ट सिंह दिवस आहे, बरोबर की नाही? 9 ऑगस्ट काय? नागासाकी दिवस आहे. खालीलपैकी भारताची दुसरी आण्विक पाणबुडी कोणती? तर अरिगात. INS अरिगात ही भारताची दुसरी काय आहे? आण्विक पाणबुडी आहे. INS अरिंद पहिली, तर अरिगात ही दुसरी. कोणत्या राज्यात देशातले पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे? तर ते ओडिशामध्ये. कोण आहेत? ओडिशामध्ये देशातलं पहिलं धान्य एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे. पहिल्या ग्लोबल महिला कबड्डी लीगचं आयोजन कुठे करण्यात आलं? राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब की हरियाणा? कुठे करण्यात आलेलं आहे? पहिल्या ग्लोबल महिला कबड्डी लीगचं. यामध्ये जवळपास 15 देशातले संघ याच्यामध्ये सहभागी आहेत. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील किती जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे? 6 जिल्ह्यांना होणार आहे. 6 जिल्हे नमूद करून दाखवायचे मला. भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान पुणे याच्या निर्देशक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर धीरज सिंह यांची करण्यात आलेली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सन 2024 साठी कोणाला घोषित झालेला आहे? तर अनुराधा पौंडवाल यांना झालेला आहे. ओके. मागच्या वर्षी 2023 कोणाला मिळालेला आहे? सुरेश वाडकर यांना. 2021-22 हरिप्रसाद चौरसिया, हे लक्षात ठेवा. ओके. महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईफ टाईम अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सिलेक्शन बॅच महत्वाची आहे. 5,000 आत्ता जरी वाटले तरी ते तुमचं सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला नंतर कुठलंही पैसे, कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. केंद्रीय सांख्यिकी आणि मोहीम अंमलबजावणी मंत्रालयाने 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल असं अनुमानित काढलेलं आहे? तर 152 कोटी असेल. म्हणजे महिलांचं प्रमाण याच्यामध्ये 48.8% काहीतरी सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही? ओके. आणि आपल्याकडे महालुंबीस जे आहेत, महालनुंबीस हे सांख्यिकी याचे जनक मानले जातात. हायब्रिड ॲन्युइटी या योजनेअंतर्गत राज्यात किती किलोमीटर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे? तर 6,000 किलोमीटर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. भारतीय सेनेने मित्रशक्ती युद्धाभ्यास कोणासोबत सुरू केलाय? मित्रशक्ती हा श्रीलंकेबरोबर. ओके. याचं आयोजन सुद्धा श्रीलंकेमध्येच आहे, हे लक्षात ठेवा.
आणि संस्करण किती आहे हे सांगायचं बरं का. ठीक आहे. नेपाळ बरोबर सूर्यग्रहण करतो. त्यानंतर मलेशिया बद्दल आत्ताच आपण बघितलं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर मालदीव बरोबर एकता आणि ॲक्युव्हेरियन. हर घर हर गृहिणी योजना याला कोणत्या राज्याने प्रारंभ केलेला आहे, तर हरियाणाने केलेला आहे. बरोबर आहे. काय बरं, तर जवळपास 50 लाख कुटुंब जे आहेत त्यांना सिलेंडर जे आहे 500 रुपयाला देण्यात येणार आहे. बरोबर की नाही, एका वर्षासाठी. विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे राज्य कोणते बनलंय, तर मध्य प्रदेश. किती बरं, 300 रुपये. आणि कितवी, 7वी ते 12वीतल्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. आणि मध्य प्रदेश हे रोख रक्कम देणारं पहिलं राज्य बनले देशातलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अड्डू डेटोर लिंक ब्रिजचं उद्घाटन कुठे केलेलं आहे, तर मालदीवमध्ये केलेलं आहे. ओके. परराष्ट्र सचिव कोण आहेत, मेस्त्री आहेत, ते लक्षात ठेवा. परराष्ट्र मंत्री कोण आहेत, जयशंकर. ओके. बांगलादेशचे नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे, तर रेफात अहमद यांनी काय घेतलेली आहे, याची शपथ घेतलेली आहे. भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा क्रमांक जगामध्ये कितवा लागतोय, तर जगामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कितवा क्रमांक आहे, 12वा क्रमांक आहे. दृष्टिहीन ग्राहकांसाठी ब्रेल डेबिट कार्ड याला कोणत्या बँकेने सुरुवात केलेली आहे, तर पंजाब नॅशनल बँक याने सुरुवात केलेली आहे दृष्टिहीन ग्राहकांसाठी. ओके. सेबीचे प्रमुख कोण आहेत सध्या, शेट्टी आहे, ते लक्षात ठेवा. ओके. आणि याची स्थापना विचारली गेली कधी, 1 जुलै 1955. ठीक आहे. बघा हे मित्रांनो, आपण एक धावती एकदम उजळणी घेतलेली आहे, ज्यामध्ये मी फक्त प्रयत्न केलाय प्रश्न आणि उत्तर द्यायचं, कारण याचं स्पष्टीकरण आधीच दिलेलं आहे. मी पुन्हा सांगतो, ज्यांना कोणाला बघायचं आहे त्यांनी ह्या 2 भागांमध्ये पाहायचं आहे. आणि जो आता आपण घेतला तो आपण जे चालू घडामोडीचं आपलं नेहमीचे जे आहेत ते व्हिडिओ पाहायचे, ज्यामध्ये हे स्पष्टीकरण आहे. आपल्या टिक्कर मराठीचं काय आहे, टेलिग्राम लिंक आहे, त्याला जॉईन करायचंय. त्यानंतर काय आहेत आपले ऍप जे आहेत, हे आपल्या ऍप म्हणजे याला टेलिग्राम लिंकला जॉईन करायचं, टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करायचा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं नवीन असाल तर, जेणेकरून नोटिफिकेशन माझ्या लेक्चरची आणि माझ्या बरोबरचे जे काही माझे मराठीचे आहेत, त्याच्यानंतर शुभांगी मॅडम आहेत, मधुरा मॅडम आहेत, उमेश सर आहेत, त्यांचे लेक्चर याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं, तर त्यासाठी सबस्क्राईब करायचं, शेअर मात्र करायचं. आपल्या तमाम महाराष्ट्रातले जे काही आपले तुमचे मित्रमैत्रिणी आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, तर त्यांच्यापर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे, ते शेअर करण्याचं काम तुमचं. त्याचबरोबर जर का लेक्चर आपला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, हे संपूर्ण तुमच्यावर आहे, जबरदस्ती नाही. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर सर्वात महत्वाचं शेअर मात्र करा. लाईक नाही करायचं आहे नका करू, पण शेअर मात्र जरूर करा. ठीक आहे. तर पुन्हा एकदा